नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते बेसनचा चिल्ला बनवते। हे आहे 1.5 वाटी बेसन पीठ आणि हे 1 चमचा ज्वारीचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि हे आहे 1 चमचा ठेचा आणि अर्धी वाटी कोथिंबीर। मी आता इथे बाउल घेतलेला आहे बघा। आपण आहे ना ह्या बाउल मध्ये हे बेसन पीठ टाकू। हे बघा, त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि ही आहे आपली कोथिंबीर आणि हे आपलं ठेचा, चवीनुसार मीठ आणि थोडीशी आपण त्यामध्ये नाही हळद पावडर टाकू आणि थोडेसे लाल पावडर टाकते। हे बघा मी, आणि थोडेसे आहे ना धने पावडर। हे बघा, आणि त्यामध्ये थोडासा हा ओवा टाकू आपण। हे बघा, हे आपण थोडंसं हाताने आहे ना असं क्रश करून टाकू आपण। हे सगळं आता छान ह्याला मिक्स करून घेऊ आपण, कारण याच्यामध्ये तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ असल्यामुळे खूप छान पौष्टिक होतं आणि मुलांच्या डब्यासाठी पण खूप चांगलं आहे। सकाळी सकाळी नाश्त्याला पण तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाऊ शकतो, खूप छान लागतो। आता सध्या कोथिंबीर आहे मार्केटला हिरवी, छान मस्त लागते। यामध्ये तुम्हाला जसं आवडलं तसं अजून कोथिंबीर टाकलं तरी चालतं। आता आपलं हे पीठ मिक्स झालेलं आहे। आपण आता हे पाणी टाकून थोडं ह्याला आपण भिजवून घेऊ। हे बघा, बघा आपला आहे ना आता बॅटर पूर्ण तयार आहे। हे बघा, आता इथे पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये आहे ना 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण आहे ना हे बॅटर मी आता वाटीत घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सोडते। हे बघा, मस्त आपण याला आता थोडं थोडं पसरून घेऊ। हे बघा, खूप छान लागतं चवीला। तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा। आपला आता एक साइड खूप छान भाजलेला आहे बघा। हे बघा, मी आता ह्याला पलटून घेते। आता बघा, मी आता खालचा भाग वरती पलटून घेतलेला आहे, वरून किती छान भाजलेला आहे। आता खाली पण खूप छान भाजून घेते याला, मस्त लागतं चवीला। आपला चिल्ला आहे तयार, किती छान झालेला आहे, दोन्ही साइडनं पण भाजलेला आहे बघा। मी आता ह्याला काढून घेते। आपलं बेसन चिल्ला आहे तयार, किती छान बनवले मी। हे बघा, मुलांच्या डब्याला, मुलांना नाश्त्याला खूप छान लागते चवीला। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा। मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।